देखो पनीर बटर मसाला, बराबर दाल फ्राई, जीरा राइस, कढ़ाई गोभी और 2 बटर नान, बराबर। ठीक है, और प्याज नींबू, दैट्स इट। ये मसाला पापड़ मसाला पापड ये हमारी तरफ से। आपकी तरफ से, क्या बात आहे। गंमत अशी असते की हे सगळं झाल्यानंतर वेटर बरोबर म्हणतो मसाला पापड चाहिए, आणि आपण कसं थोडीशी भूक लागली असते, थोडी नसते लागली, जेवण नंतर येणार असतं, त्याची म्हणजे एक आस असते, आणि तोपर्यंत काहीतरी मंचिंगला लागतं. मग हा मसाला पापड नावाचा प्रकार निघाला की नुसता पापड देण्यापेक्षा त्याच्यावर अजून काहीतरी टाकून त्याच्यावर अजून काहीतरी पैसे लागतात, आणि तो मसाला पापड जो 20 रुपयाचा पापड आपण घेतो तो मसाला पापड 50 रुपयात घेतो, आणि नसतं काहीच नसतं त्याच्यात, कांदा लिंबू कोथिंबीर फक्त थोडं छान असं सजवलेलंच. मग हा करायचा कसा? अगदी सोपे असे हे पदार्थ आहेत, खूप काही त्याला लागत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगणं, हे काही लोक म्हणतील या हे पाहायला कशाला आलो आम्ही, पण बनवू द्या. काही नवीन पोरं असतात त्यांच्याकडे काहीतरी ट्रिक आहे, त्याच्यामध्ये एक छोटी ट्रिक आहे, ती ट्रिक नक्की पहा. चला सुरुवात करू. आणि काढल्यानंतर असं लगेच त्याला टिश्यूनी सरळ करायचा. हा असा स्ट्रेट पापड आपण बनवून घेतला. आता कित्येक वेळा असं होतं की बाबा मसाला पापड आणल्याबरोबर तो लवकर खायचा असतो, कारण काय तो सॉगी होतो. मग सॉगी झाल्यावर काय भाजीपोळी खाल्ल्यासारखं त्याला गुंढावून खावं लागतं. तसं न होण्यासाठी आमच्या सरिता त्यांनी एक छान टिप दिली, सरिता किचनवर आहे, की बा टोमॅटो जो असतो त्याच्या बिया आणि रस काढून घेतला तर तो कोरडा होतो आणि तो दिसतोही छान आणि लागतोही छान. मी तसंच करणार. टोमॅटोच्या ज्या स्लाइस असतात तशा काढून घ्यायच्या, आणि त्यानंतर याचे बारीक बारीक तुकडे करायचे, अगदी छान जुलियन कट. आणि हा कापलेल्या भागापासून म्हणजे कापलेल्या ठिकाणापासून वेगळा करायचा, सो दॅट हे जे पाणी आहे हे त्यात राहणार नाही. आणि पुन्हा एकदा छान याला टिश्यू पेपरनी असा त्याचा ओलसरपणा जो आहे तो काढून घ्यायचा. म्हणजे बिंदास मग हा पापड असा तयार केल्यानंतर 10 मिनटं तरी काही होणार नाही याला. आणि असा पापड तयार असल्यानंतर कांदा अगदी बारीक चिरलेला तुम्ही बघत असाल. हिरवी मिरची ती खूप अशी घालू नका, कोथिंबीर थोडी मी आधी घातली, आणि त्यावर भरपूर शेव, आणि चाट मसाला, आणि वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर. क्या बात. हा 10 मिनटं तरी पापड सॉगी होणार नाही, म्हणजे भाजी पोळी किंवा सलाद पोळी म्हणून तुम्हाला खाता येणार नाही, ठीक आहे ना. आता यानंतर पापड चुरा, मारवाडी प्रकार आहे, आणि आमच्या इथल्या कोण रेणू अग्रवाल यांनी मला म्हटलं होतं की हमारा मारवाडी पापड होता, ठीक आहे बता देते. तो पापड भाजलेला असतो. यासाठी पापड भाजून घेऊ. पापड भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पापड खूप वेळ असा ठेवायचाच नाही, सतत त्याला मोशन पाहिजे, हलता असला पाहिजे, त्याला डाग पडत नाही. यावर मिरची पावडर, थोडा हा असा स्पायसी असतो, ये बात. चाट मसाला आणि साजूक तूप यावर घालतात. आणि मिक्स करायचं.
तर हा झाला पापड चुरा, जो मारवाडी पद्धतीचा आहे, ज्याच्यामध्ये तूप आहे. तुपामुळे आणि चाट मसाल्यामुळे त्याला एक वेगळा आयाम मिळाला. आता मी ह्याच्यात असं सजेस्ट करेन, की मी सध्या चाट मसाला घातला आहे, पण तुम्ही यामध्ये जिरावण जर जे आपल्या इंदोरचं फेमस आहे ते घातलं, एक वेगळी टेस्ट येईल. नुसती जिरा पावडर, तिखट घातलं, वेगळी चव येईल. थोडंसं लिंबाचा रस पिळला, ओहो क्या बात है! अशी मजा येईल. आणि आपण हा जो पापड तयार केला, मसाला पापड, त्याच्यामध्ये ज्या सूचना सांगितल्या तशाच पाळा, उत्तम प्रकार होईल. छान दिसतंय ना? लागतंही छान. पण त्यासाठी मास्टर रेसिपी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मिलियनसाठी खूप थोडे बाच खूप थोडे, है ना? कराल ना? प्लीज. पाहत राहा मास्टर रेसिपी. नमस्कार.